चला बाहेर निघालोय आज. तुम्हाला तिथे गेल्यावर कळल कशासाठी आम्ही बाहेर गेलो होतो ते. चला आता दाखवते. सगळे आम्ही पूर्ण फॅमिली आहे. मुलगा आहे, मुलगी आहे, मुलाची मैत्रीण आहे, हे आणि मी आहे, जावई आहे, नात आहे, सगळेच चाललो आहे. चला आता दाखवते बरं का तिथे काय आहे सरप्राईज आमचं. चला चिपरे निघालो बरं का. आता चाललोय. थोडा उशीरच झाला, लवकर निघायचं होतं आम्हाला पण उशीरच झाला आता. बघूयात. आणि संध्याकाळची ट्रॅफिक पण असते. आता पोहोचेल किती वेळ लागतात, 5-10 मिनिटात पोहोचतो पाहिजे. बघू. म्हणतात काय वाजू बसली तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. ग्लास पाडू शकतो. माझा बर्थडे विसरलो. ती म्हटली नाही नाही आई 21 तारीख आहे. माझी तारीख मला माहिती मला म्हणते नाही नाही तुझी 21 तारीख आहे ना बर्थडेची, 23 तारीख नाही आहे. म्हणून आज स्टेटस वगैरे काही ठेवलं नव्हतं. नंतर म्हटलं आपल्याला हॉटेलला जायचं. कशाला जायचं, आता माझी बर्थडे आहे विसरले का बघा. नातीचं चाललंय केक खायचं काम चालू आहे. तिचं काहीच काम चाललंय. बाकीचं सोडून आता केक आम्हाला फार आवडतो. आणि माझ्या मुलगाने त्याची मित्राने केलंय. मला अंडा वगैरे काही चालत नाही ना, म्हणून मग त्यानं स्पेशल करून आणलाय हा केक. ते देतील ना गौरी, त्यांच्याकडे दे ना. तिला फक्त ते चॉकलेट हवं. हातात घे एकदम असते. हे हातात घे ना. हां आणि खा. हेच घे ना पहिलं. हातात घे. खराब होतात. ठीक आहे खाली घे. तिथे बस खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. यानो हा देतो. तिला तिला चमच्यानं खायचं. खाली बस. खाली बस. अख्खं तोंड भरवले, सगळं भरवले. आम्हाला जेवायचं नाहीये, नुसतं केक खायचं. इकडे बघ सोनू, आज नुसतं केक खायचं, जेवायचं नाही तुला. नाही म्हणते बघा, जेवायचं नाही, नुसतं केक खायचं. आणि ते चॉकलेट आहे ना, चॉकलेट खायचं. अख्खं तोंड भरवलं. हाय कर, हाय कर सगळ्यांना. हाय कर सोनू, इकडे बघ, इकडे इकडे असं हाय नाही का. हाय 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 कर. आधी खाऊ द्या बघा तिला, नंतर ती आय करणार आहे तुम्हाला सगळ्यांना. ती केव्हाची येऊन असते, आम्हालाच खरं म्हणजे यायला उशीर झाला. ती केव्हाची आली. काय करतीये? काय करती? केक खातीये. किती छान केक खातीये बघा माझी नात. इकडे बघ बघा, छान केक खाऊन राहिली. सगळं तोंड भरवले, हात भरवले आणि केक खाते. आधी तिला वॉशरूम मध्ये लावावं लागणार आहे. मंडेला जायचं होतं, तेव्हा जाणंच नाही झालं माझं. म्हटलं चला या निमित्तानं आज स्वयंपाकाला आराम म्हणून मी कर. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पेक्षा माझंच जास्त आग्रह होतं बरं का हॉटेलचं.
मला आज संध्याकाळी करायचं नव्हतं. मी म्हटलं मी करणारच नाही, हॉटेलला जाऊ म्हणून हॉटेलला आलो. आपला बड्डे आहे, एक दिवस तरी आराम पाहिजे की नाही आपल्याला. म्हटलं नाही, आज आराम करायचं. सकाळी केलं सगळं व्यवस्थित झालं सगळं स्वयंपाक आणि म्हटलं नाही आत्ता संध्याकाळी जायचं म्हणून आज आता बाहेर आलो. यायला थोडा उशीर झाला. जायचं जायला मिळालं बरं का मला. किती रोटी बटर रोटी करा. बटर रोटी किती? हे बघ इकडे बघा, बघ, इकडे बघ, हे बघ. झाले. हे बघ. बघा बघा कशी पाणी पिते बघा. काय काय चाललंय तिचं बरं का. जेवढे खाल्लं काहीच नाही, नुसता केक खाल्लाय, पण तिचा इतका उद्योग चाललाय ना. बघा कशी करते. मेनू काय चाललंय हे उद्योग. गौरी हे नॅनू ए नंदा काय काय म्हणायचं बाय करून. काय म्हणायचं, काय म्हणायचं बाय, नुसतं बाय नाही म्हणायचं. काय म्हणायचं, हॅलो. हा काय म्हणायचं बघा. तुझं पूर्ण नाव सांग नंदा, तुझं पूर्ण नाव सांग. अगं तुझं नाव, तुझं पूर्ण नाव. नंदा. हा तू कुठे राहते. हा आता तू कुठल्या स्कूलला जाणार आहेस. तू कुठल्या स्कूलला जाणार आहेस. हा कुठल्या स्कूलला जाणार आहे बघा बघा. कुठे तुझी स्कूल. हा गुड्डू 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 स्कूलचं नाव नोवेल इंटरनॅशनल स्कूल. नोवेल इंटरनॅशनल. इकडे बघून सांगायचं कुठल्या स्कूलला जाणार आहे. इकडे बघ नॅनू, कुठल्या स्कूलला जाणार आहे. नोवेल इंटरनॅशनल स्कूल. हा तिला इन्फॉर्म वाटलं मग का आता स्कूलला जाणार आहे आमची नंदा. हो ना नॅनू. तुला काय काय येते, तुला काय काय येते. 1 2 म्हणून दाखव. हा एबीसीडी एबीसीडी म्हणून दाखव. काहीच अजून काहीच एवढंच येतं का आम्हाला.
पोयम येते पोयम पोयम नाही येत तुला एवढंच येते मग हो का त्यांना सांग सगळ्यांना आता मला एवढंच येते मी स्कूलला गेली की पोयम म्हणून दाखवल मग इकडे माझ्याकडे बघ स्कूलला मी गेली की इकडे बघ ना मी स्कूलला गेली की तुम्हाला सगळ्यांना पोयम म्हणून दाखव चला जेवण झालं आता आईस्क्रीम खायचं आहे आम्हाला नाही नो आईस्क्रीम खायचं ना हां म्हणून मी मग कुठे नाव नको बाळा आता घरी जायचं आईस्क्रीम खायला आलो आहे आता जेवण वगैरे झाले आता आईस्क्रीम खायला आलो आईस्क्रीम खायचं निघायचं उशीर झाला आहे जरा आम्हाला निघायला उशीर झाला उशीर झाला बघ आता इथे खायचं की घरी न्यायचं ते चाललंय एक दिवस एन्जॉय करायचं ठरवलं म्हणजे का मी ठरवलं होतं मी स्वयंपाक करणार नाही संध्याकाळी आता घरी नकोच तुम्ही ठरवा मी आपलं सहज बघतो मला फक्त ते पिस्ता घेऊ नको मला पिस्ता बिलकुल नाही आवडत दुसरं कुठेही आईस्क्रीम मँगोज घे मँगोज त्यांना प्लेन आता निघालोय खात उशीर झालाय खूप याने चालली आता घरी बाय करते बाय आईस्क्रीम खाऊन झालं जसं केकनं तोंड भरलं तसं आईस्क्रीमने अख्खं तोंड भरलं मॅडमला चालली आता घरी बाय कर सोनू बाय तिचं लक्ष नाही आहे इकडे चला घरी चल म्हणजे बाय 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 अगं बाई तोंड पुस कर तिचं चला बाय चल चाललोय आता घरी ते आले होते इथपर्यंत सोडवायला आता सोडवलं आता ते गेले तिकडे आता चालले घरी बराच वेळ झाला 11:30 झाले असते आज उशीरच झाला निघायलाच घरातून उशीर आता घरी मोठी चाबी मोठी उशीर झाला थँक्यू काय आणलं बघू बरं का वाव मला खरं सांगू का मला याची फार गरज होती मी आता वेगवेगळ्या रेसिपी दाखवते ना तर मी किचनमध्ये मला वेगवेगळ्या काहीतरी पाहिजे तिला माहिती होतं की मी छान अशा रेसिपी वगैरे दाखवते म्हणून तिने आणले मला आवडलं बरं का श्रावणी खरंच छान आहे त्याला 1 चमचा टाकलं की छान आहे मीठ ठेवायला म्हणा लोणच्याला म्हणा छान पण मी मिठासाठीच ठेवणार आहे ते छान घेतलंय चला आलोय आत्ता घरी आज अचानकच मीच ठरवलं होतं की नको आज आरामच करायचं संध्याकाळी काय करायचं नाही अशा उद्देशानं माझाच वाढदिवस आणि मी सगळा प्लॅन मीच केला होता आज केकची पण ऑर्डर याचा मित्र करतो ना
तर म्हटलं मग तिथूनच तू केक आण, कारण मी अंड्याचा केक मी खात नाही. आणि बाहेर मला का कोणास ठाऊक जरी त्यांना सांगितलं की बा बिना अंड्याचं आहे तरी माझा विश्वास बसत नाही, म्हणून मी खातच नाही. मग तो म्हटला नाही आई तो करतो, माझा मित्र छान करतो. तर म्हटलं मग सांग त्याला ऑर्डर दे. मग त्याला ऑर्डर दिली होती केकची. मग आता मी प्रांजळ मनानं चमचा भर का होईना पण म्हणजे एक बाईट का होईना पण मी खाल्ली. मग प्रांजळ मनानं माणूस खाते, नाही तर मी केक कधीच खात नाही. हा मी घरी करते, मी रेसिपी दाखवाल तुम्हाला एखाद्या वेळेस माझ्या केकची. मी घरी करते केक आणि म्हणून मग तो खाल्ला गेला माझ्याच्यानं. मग खाल्ला प्रांजळ मनानं खाल्ला, 2 चमचे का होईना खाल्ला गेला माझ्याच्यानं. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं. आज आपला वाढदिवस आपण केक खाल्ला, नाही तर मी कधीही केक खात नाही. माझा वाढदिवस असतो मग पोरं केक आणतात आणि मग ते सगळेच खातात, मी खातच नाही. मला खात्री नसते की हा बिना अंड्याचा आहे म्हणून मी नाही खात. तो पार किती सांगतो आई तिथून ऑर्डर देऊन आणला, असं आणला तसं आणला, पण मी कधीच खात नाही. नाही माझा विश्वासच नसतो. आता त्यांना खरं म्हणजे घरी बनवून घेतला त्याच्या मित्रानं. मला माहिती नव्हतं की त्याचा मित्र केक बनवतो. अचानकच त्या मित्रांमध्ये कोणाचा तरी वाढदिवस होता, तर मी सहज मुलाला म्हटलं का रे एवढा उशीर का झाला, तर तो म्हटला आई तो केक बनवतो माझा मित्र आहे. मग कुठला मित्र, मग त्याला सांगितलं. मग म्हटलं कर बाबा आपल्यासाठी पण कर. मग आता माझा वाढदिवसाचा केक वगैरे झाला. चला अशा प्रकारे झाला आता हा माझा वाढदिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला का? माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं म्हणजे माझे असे नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. बाय बाय.